त्या आधी टाकली खाली माणसं झोपली ती. दूध तर लय गार आहे. मी मांडव घेतलेलं, माझी भांडी सोंबत झाली. चल सँडल उचलून ठेव. चला. नमस्कार मंडळी, कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असताल. तर सकाळ सकाळी व्हिडिओ शूट केला आहे बघा. सोनूचं काय चाललेलं, माझा इथं स्वयंपाक वगैरे बनवून झाला होता आणि भांडी वगैरे घासायची राहिली होती, पण मी ठेवलं होतं सगळं, पडले होते कारण मला बरं वाटत नव्हतं. आणि सोनूचा पराक्रम बघा, जेव्हा तिची केस मोठी होती ना, भरपूर वाढली होती तिची केस ह्यावेळेस. म्हणजे जर वेळेसच वाढतात, वाढल्यानंतरच आम्ही कापतो, जास्त थोडीशी वाढलीत म्हणून कापत नाही. तर तेव्हा तिला विणी घालायची नसते. मी म्हणलं ना घाल सोनू घाल, तर ती म्हणते नको दुखतं, तुला आवड घालते असं. आता छोटे केस केलीत तिची तरी तिला आवड झाली आहे. आणि तिचं आजच नाही आहे हे, रोजच काही ना काही चालू असतं. चाप घेणार, माझा रबर घेणार, त्याने 2 शेंड्या आणि असं काही ना काही करतच असते. आणि तिला छोटा कांगवा तिच्या पप्पांसाठी आणला आहे त्यांनी स्वतःनं, की मोठा कांगवा कधी घावत नाही किंवा त्याला केस असते ते, त्यामुळं तर तिला ते आवडतं. त्यामुळे आता ती काय सारखा कांगवा घेणार, विचारणार. तुम्हीच बघा तिने किती वेळा घातला आणि किती वेळा काढला, असं तिचं चालू झालं आहे. तिला माहीत नव्हतं मी शूट करते, तिचं एकटीचंच बडबड चाललं होतं, काही पण बोलत होती ती. तर डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करते. तर आता वाजलेत 6. तर सोनूचं चाललं आहे तिकडे अभ्यास आणि मी बनवते स्वयंपाक, कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. हाताची वाट लागली पूर्ण, म्हणजे की इतकी थंड आहे ना, तर हाती फुटायला लागलं. तर मला व्हॅसलीन वगैरे बॉडी लोशन हे आणायचं आहे. त्यासाठी बाहेर ह्यांना सांगितलं तर हे दुसरंच घेऊन येतं. ते एकाच दुकानात फिरणार किंवा एकाच मेडिकलमध्ये जाणार. तर म्हटलं त्यापेक्षा आपण गेलेलंच बरं. तर मी बनवते स्वयंपाक. माझा स्वयंपाक म्हणजे आता चपात्या फक्त बनवायच्या राहिल्या त्या. इकडे गेलं का नाही काही दिसत नाही, तिकडे गेलं काही दिसत नाही, इकडेच दिसते चांगला उजेड आहे ह्या त्यामुळं. तर चला दाखवते काय बनवते ते. हे घरी आलं आणि डबल केलं. तर इथं घातलं आहे भात आणि इथं घातली ती अंडी आणि पीठ पण मळून झालं आहे माझं. आता फक्त चपाती लाटायच्या त्या आणि अंड्याची भाजी बनवायची. हे बघा फरशीने इतकी गार पडते ना, त्यामुळे ही हातारलं आहे तिला. म्हटलं ते ह्याच्यावर खेळत असते, तर तिला तिकडे खेळायचं आहे एकटीला, त्यामुळे तिकडच्या रूममध्ये लाईट लावून दिली तिला. म्हटलं बस इथं तोपर्यंत मी चपाती लाटते. तर हे घरी येऊन गेलं तर 1 मिनटं. तर हे घरी येऊन गेलं तर हप्ता भरायचा होता म्हणजे भावाच्या फोनचा. तर ते हप्ता भरायला गेलं तोपर्यंत म्हटलं तुम्ही जाते म्हणतो तर आत्ताच चल. तर मी म्हटलं नको, तुम्ही आधी हप्ता भरून या आणि मग जाऊया. कारण माझा अवतार बघा, काहीच केलेलं नाही मी, काहीच केलेलं नाही. म्हटलं तोपर्यंत मी स्वयंपाक पण बनवते आणि माझं उरकून पण बसते, मग जाऊया. नाहीतर मग स्वयंपाक पण राहायचा, माघारी फिरून जर आलं ना तर करायचा लय वैताग येतो. त्यामुळे म्हटलं आधी बनवते मग आवरते मग जाऊया. काय भरपूर वेळ दुकान उघडे असते ते. आता होईल माझा 7 वाजेपर्यंत होता स्वयंपाक. आता तर 6 वाजता बघा, निमा स्वयंपाक झाला, फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या. त्या भाजी काय माघारी आल्यानंतर मी फोडणीला देऊ शकते, तर त्याचा काही विषय नाही. केस तर बघा माझे इथं आल्यापासून भरपूर गळतात. तरी काय असेल उपाय तर सांगा, माझ्याकडे असेल मी तुम्हाला सांगेन. तरी आता नाही येत इतकी जास्त गळत. तर चला आता मी बनवते सकाळ. तर स्वयंपाक बनवता उशीर झाला. आम्ही थोडंसं बोलत बसलो. नंतर इच्छाच झालेली की आता नको जायला, पण म्हटलं नको, एकदा जर नाही म्हटलं ना, उद्या शनिवार, उद्या भरपूर गर्दी असते, उद्या बाजार असतो, त्यामुळं मग उद्या पण नाही जायला भेटणार. आणि रविवारी कदाचित ह्यांना यायला उशीर होतो. रविवारचं जास्त वेळ काम असतं, म्हणजे 7-8 वाजेपर्यंत. त्यामुळे म्हटलं चला आत्ताच जाऊन येऊया. तर आता बघा सगळं सामसूम झालं होतं, म्हणजे इतकं पण नव्हतं, पण होतं बऱ्यापैकी. असं संध्याकाळचं भारी वाटतं, जास्त गाड्या नसते त्या, जास्त लोक नसते ती. नंतर जर उजेड असताना जर आलं ना 2-3 किंवा 4च्या दरम्यान, तर भरपूर गर्दी असते आणि ते बरोबर नाही वाटत. एकतर गाडीवरनं मला वैताग येतो, असं वाटतं चालत गेलेलंच बरं. माझा आवाजही झाला बसू दे बाबा. तर
पुढं जो बल्ब दिसतोय ना त्या बिल्डिंगमध्ये तो हॉस्पिटल आहे. तिथं सोनूच्या नाका जेव्हा शेंगदाणा अडकलेला ना तेव्हा तिथं काढला होता. ते छान डॉक्टर आहेत, गेले लगेच आणि आले पण. तर आम्ही ह्या मॉलमध्ये गेलो होतो, जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि आलो. तर सोनू चाललं होतं आणि इथं पण सोनूची पहिली ट्रीटमेंट मी घेतली होती जेव्हा मी प्रेग्नेंट होते. तेव्हा पण मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही, तर गोळ्या पण व्यवस्थित दिल्या नाही त्या आणि मला बरोबरच नाही वाटलं. तर इतकी थंडी होती ना, पण आतमध्ये आल्यानंतर इतकी गावात आल्यानंतर इतकी वाजत नव्हती, पण जेव्हा बाहेर पडलो ना तेव्हा भरपूर थंडी वाजत होती. यांच्यासोबत गाडीवर बसणं म्हणजे असं वाटतं ट्रॅक्टरमध्ये बसले काय. अजिबात व्यवस्थित गाडी चालवत नाहीत, खड्डं बघत नाहीत, काय बघत नाही. नुसती बघा तर कॅमेरा किती हालतोय. आणि इथं गावात आलं ना मला कपडे बघून असं वाटतं अरे बापरे, आपल्याकडे काहीच कपडे नाहीत या. तर झालं तिकडून बाहेर आलो आणि दूध घ्यायचं होतं, तर आम्ही दूध घेण्यासाठी आलो इथं. आम्ही घरचं दूध लावलं होतं, पण काय माहिती त्यांनीच अचानक बंद केलं. आम्ही त्यांना म्हटलं होतं आम्ही पैसे वाढवून देतो, पण कसं चांगलं दूध भेटतं, पण त्यांना नाही देऊ वाटलं. मग म्हटलं जाऊ दे, एखाद्याला जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे, त्यांना नाही द्यायचं तर नको द्यायला. मग आम्ही इथूनच आणतो आणि इथं पण छान भेटतं दूध. 2 रुपये वाढवून असतं, पण असतं बऱ्यापैकी. तर ह्या दुकानात म्हणजे तेच घेतात घरून आणि विकतात, पण काय माहिती ते पण माहीत नाही. पण असं तरी वाटतं दूध घालल्यानंतर टेस्ट कळते. तर ते ह्यांच्या साहेबांचं दुकान होतं ते आहे. तर हे गेले होते दुकानात घ्यायला. सोनूला दुकान म्हटलं का लगेच पळतच जाते, तिला काय खायचंच असतं. तर पडलो एकदाच्या बाहेर आणि तिथं इथं इतकी कुत्री होती ना की बापरे, म्हटलं इतकी कुत्री, सगळ्या गावची कुत्री एकत्र झाली होती. आणि मला ना रात्रीचा प्रवास करायला आवडतं, पण गाडीवरती नाही, एस टीनं करायला आवडतं, छान वाटतं. दिवसापेक्षा खरं रात्रीचा प्रवास छान वाटतो मला. कोणाचं म्हणजे असं काहीच शांतता एकदम असते. एस टीत पण शांतता असते आणि बाहेर पण शांतता असते. तर आम्ही वळलो होतो आमच्या बिल्डिंगच्या रोडला. तर इकडं जास्त आवाज वगैरे नसतो, एकदम शांत वातावरण असतं, असं गावात राहिल्यासारखंच असतं. अशा शहरात नाही किंवा जास्त घाण वगैरे नसते. उजेडात आल्यानंतर छान वाटतं होतं ना. आता माझ्या चेहऱ्यावरच्या बऱ्यापैकी ज्या पिंपल्स होते ना ते गेल्यात, फक्त डाग राहिले, तर ते पण जातील हळूहळू. तर सोनू म्हणतो तुझे केस माझ्या तोंडात जातात. तर आलो आहे ते बघा, पाठीमागं जी बिल्डिंग दिसते ना ती आपलीच आहे. मी तुम्हाला उजेडात पण दाखवले बरेचसे वेळा आणि बरेच कमेंट येतात मला, तुम्ही कुठं राहता, पण प्रॉपर मी नाही सांगू शकत, कारण आम्ही जिथे राहतो ना जे आहेत मालक त्यांना हे सगळं नाही आवडत, त्यामुळं मी नाही सांगू शकत प्रॉपर. तर आता आलो आहे घरी आणि सोनूला बघा वही आणली चित्राची, तर ती बसली आहे तीच उघडून. तर सर आता दूध आणले, दूध तापवतो आणि जेवायला घेतो. दूध तर लय गार आहे, मी मांडवी घेतलेलं, माझी भांडी सोबत झाली. चल सँडल उचलून ठेव. तर चला, आज सकाळपासून शेवटपर्यंत थोडं थोडं घेतलं आहे मी. ये पोरे, हात धुवून या. आता जेवण करून झालंय आमचं. हे माझ्या उशी नेली नाही, ही इकडे गेली पण झोपायला. कोण म्हणतं वरची गादी घेतली खाली, तिकडची लाईट राहिली बंद करायची. गॅस खालीच ठेवला. आमच्या बोलण्याचं पण प्रॉब्लेम आहे. हां भास्कर राहू दे. तर आम्ही बाहेर गेलेलो सामान आणायला, तर आता ह्याची गरज आहे. ही एक आणलंय, एक मॉइश्चरायझर आणलंय, हां ही एक आणलंय, मागं सर हे एक आणलंय का ए तिकडे दे, आणि आणखी इकडं आपण हे एक आणलंय आणि ह्यांना एक टोपी आणली. एवढ्यासाठी गेलेलो बाहेर आणि एवढे घालवून आलो या वस्तूसाठी आम्ही. ह्यातनं काय 30-40 रुपये राहिलं होतं. जा त्यातनं काही 30-40 रुपये राहिलेलं, त्याचं दूध घेऊन आलो.
मला आता ही विणी सोडायची आता आपलं सिंपल साधं. आणि हे एक ड्रॉइंगचं आणलंय तिला हे वाला. बाहेर लय म्हणजे लय प्रचंड थंडी वाजत होती. झोपतो गादी टाकली खाली. माणसं झोपली ती. बाहेरनी पडी पण मारली. झाली सुरुवात. ह्याच्यावरनच भांडणं होती बरं का मग. काही मालिका बघू पण नको. शेवटची जर राहिली ती तर बघायला होतं ना. इतके लवकर नाही मालिका सांगणार. तर चला घेते लावून आता. माझ्याकडं पहिलं होतं हे पण ना ती लयच पातळ होतं. असं असं केलं ना तर नारळात कसं पाणी वाजतं असं वाजत होतं. तरी जरा घट्ट आहे. ते मला ओरिजिनल वाटलं नाही. मग हे मला ओरिजिनल वाटते. आता लावल्यानंतरच कळेल. कारण असं अजिबात फुटत नव्हता. ते लावल्यानंतर भरपूर फुटत होतं. तर चला असू द्या घेते लावणे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन ऑन करा म्हणजे येणारं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुमच्याकडं पण थंडी आहे की नाही सांगा कमेंट करून. चलो बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. हसत राहा. चलो बाय.